धाराशिवमध्ये मुसळधार पाऊस, चांदणी नदीला रौद्र रूप, तर शाळा, सरकारी दवाखाने यासह घरांमध्येही पाणी शिरलं। ज्येष्ठ नागरिकांसह महिला गावकरी घराच्या पत्र्यावर हेलिकॉप्टरनं त्यांचं रेस्क्यू। बीडमधील सिंदफणा नदीला रौद्र रूप, बाजारपेठेत पाणी शिरलं, घरांसह व्यावसायिकांचं मोठं आर्थिक नुकसान। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। जळगावच्या पाचोऱ्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाल्यानं हिवरा नदीला पूर, तर मार्केट आणि घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नुकसान। पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूकही विस्कळीत। जालन्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। गिरिजा नदीला पूर आला, घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचं मोठं नुकसान। मुंबईच्या जपानच्या धर्तीवर मुंबईमध्ये आता बुलेट ट्रेनचा निर्माण करण्यात आलाय, तर ताशी 320 किलोमीटर धावणारी ही ट्रेन आरामदायी, सुरक्षित आणि कार्यक्षम प्रवासासाठी प्रसिद्ध।